नमस्कार मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण आपल्या एक्झाममधला इम्पॉर्टंट टॉपिक महाराष्ट्र नदी प्रणाली स्टार्ट करणार आहोत. आपण महाराष्ट्रातील सर्व नद्या वन बाय वन पाहणार आहोत. त्यात एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतील असे सर्व टॉपिक आपण इकडे क्लिअर करणार आहोत विथ शॉर्ट अँड सिम्पल नोट्स. तर चला टाईम वेस्ट न करता आपण आपलं लेक्चर स्टार्ट करूया. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये गोदावरी नदीबद्दल माहिती पाहणार आहोत. म्हणजे गोदावरी नदीवर एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ज्या ज्या टॉपिकवर, ते सर्वच टॉपिक आपण इकडे क्लिअर केलेले आहेत. तर आपण लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी एकदा ते टॉपिक्स पाहूया. तर पहिलं टॉपिक आपण पाहणार आहोत गोदावरी नदीचा उगम. त्यानंतर तिची टोटल लांबी, म्हणजे ती आपल्या भारतामध्ये किती लांब आहे आणि तसंच आपल्या महाराष्ट्रामध्येची लांबी किती आहे. त्यानंतर राजकीय क्षेत्र, आपल्या भारतामध्ये किती राज्यांमधून ती वाहते आणि आपल्या महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधून वाहते. त्यानंतर आपण तिच्या सर्व उपनद्या पाहणार आहोत. डावीकडून तिला कोणत्या नद्या मिळतात आणि उजवीकडून कोणत्या नद्या मिळतात. आणि या सर्वच नद्या आपण नकाशाद्वारे पाहणार आहोत, म्हणजे जास्त लक्षात राहील. आणि मग संगम पाहणार आहोत त्या नद्यांचे आणि गोदावरी नदीवरील सर्व प्रकल्प. ठीक आहे. आणि ह्याच टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात आणि हे सर्व मी शॉर्ट नोट्सद्वारे तुम्हाला या टॉपिकमध्ये सांगणार आहेत या लेक्चरमध्ये. सो चला लेक्चरला स्टार्ट करूया. गोदावरी नदी. गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. ती दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. बंगालच्या उपसागरास मिळते म्हणजे ती एक पूर्ववाहिनी नदी आहे. ठीक आहे. आणि गोदावरी नदीलाच दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात. हा ऑलरेडी विचारलेला आहे पूर्वी, त्यामुळे ही लाईन लक्षात ठेवा आणि पुढेही विचारू शकतात. सो गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. ठीक आहे. सो पुढे जाऊया आपण. गोदावरी नदीचा उगम. गोदावरी नदीचा उगम हा सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर होतो. कुठे होतो उगम? सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर. आणि त्र्यंबकेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तसेच महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तर मित्रांनो, मी एक तर तुम्हाला सांगितलेलं आहे त्र्यंबकेश्वर, तर इतर 4 जर तुम्हाला माहिती असतील ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात ते, तर नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर आपण पाहणार आहोत गोदावरी नदीची लांबी. गोदावरी नदीची भारतातली टोटल लांबी आहे 1465 किलोमीटर आणि तिचे नदी प्रणालीचे क्षेत्र आहे 3,12,812 चौरस किलोमीटर. आणि महाराष्ट्रातली तिची लांबी आहे 668 किलोमीटर आणि नदी प्रणालीचे क्षेत्र आहे तिचे महाराष्ट्रातले 1,53,780 चौरस किलोमीटर. तर तुम्ही लांबी लक्षात ठेवा. भारतातली आहे 1465 किलोमीटर आणि महाराष्ट्रातली आहे 668. ठीक आहे. यावर क्वेश्चन्स विचारतात. तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील सर्व नद्या देतील आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांची लांबी देतील. ठीक आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा तुम्ही. सो पुढे जाऊया. राजकीय क्षेत्र. गोदावरी नदी आपल्या देशातल्या 3 राज्यांमधून वाहते. महाराष्ट्र, जेथे तिचा उगम होतो, कुठे होतो? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे. त्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मग तिथून ती बंगालच्या उपसागरास मिळते. त्यानंतर आपण पाहणार आहोत जिल्हे. महाराष्ट्रामध्ये ती नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वाहते. ठीक आहे. संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे एकूण 50% क्षेत्र व्यापलेले. म्हणजे तुम्ही पाहू शकता सर्वात मोठी नदी आहे, त्याच्यामुळेच तिला बोलतात. ठीक आहे. सो लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? राज्य फक्त 3च आहेत. त्यानंतर जिल्हे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आपण हे पाहणारच आहोत, तुम्हाला कळेल पुढे जेव्हा तुम्ही मॅपमध्ये बघाल तेव्हा. पण हे लक्षात ठेवा किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 49% क्षेत्र. ठीक आहे. पुढे जाऊया. गोदावरी नदीच्या उपनद्या. गोदावरी नदीला डावीकडून
कादवा, शिवना, खाम, वाघ, गिरणा, दुधना, दक्षिण पूर्णा. ठीक आहे. कोणत्या? कादवा, शिवना, खाम, वाघ, गिरणा, दुधना आणि दक्षिण पूर्णा. ह्या तिला डावीकडून. आणि उजवीकडून कोणत्या आहेत? दारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा, तेर, लेंडी आणि मन्याड. ह्या तिला उजवीकडून. तर तुम्ही कन्फ्युजन नका ठेवू, नीट लक्षात ठेवा डावीकडून कोणत्या आणि उजवीकडून कोणत्या. जर काही ट्रिकने लक्षात ठेवायचं असेल ते ट्रिकने ठेवा किंवा 2-3 वेळा पाठांतर करा आणि हे सगळं तुम्ही एका मॅपमध्ये काढा म्हणजे जास्त लक्षात राहील. ठीक आहे. म्हणजे एकदा लक्षात ठेवा आणि नंतर मग ते मॅपमध्ये काढण्याचा प्रयत्न करूया. आता ह्या सर्व नद्या आपण अगोदर मॅपमध्ये बघूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. हे बघा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो आणि त्र्यंबकेश्वर कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर डावीकडून तिला कादवा ही नदी मिळते. शिवनी, खाम, वाघ, गिरणा, दुधना, दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णाचा उगम होतो अजिंठा डोंगर रांगामध्ये. ठीक आहे. आणि या सर्व नद्यांचा प्रवाह, एकत्रित प्रवाह गोदावरीला कुंटेश्वर या ठिकाणी मिळतो. ठीक आहे. म्हणजे तिथे त्यांचा संगम होतो. हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता आपण बघूया उजवीकडून दारणा, प्रवरा, मुळा. मुळा ही प्रवराची उपनदी आहे आणि या 2 नद्यांच्या पुढे एकत्रित प्रवाहाला प्रवरा असे म्हणतात आणि ते गोदावरी नदीला कायगाव, टोक या ठिकाणी मिळते. त्यानंतर सिंदफणा, बिंदुसरा. सेम, बिंदुसरा ही सिंदफणाची उपनदी आहे आणि त्यांच्या पुढे प्रवाहाला सिंदफणा असे म्हणतात. त्यानंतर मांजरा, तेर, लेंडी आणि मन्याड. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. अगोदर तुम्ही पाठांतर करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मग ते मॅपमध्ये काढा म्हणजे तुमच्या जास्त लक्षात राहील. ठीक आहे. इकडे मी तुम्हाला दिसत असेल लाईट दिसते पण हे जिल्हे पण इथे दिसतात. ठीक आहे. आता पाहूया संगम. तर पहिलं आहे गोदावरी आणि प्रवरा या 2 नद्यांचा संगम अहमदनगरमधील टोक या ठिकाणी होतो, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे. 1 मिनिट. हे बघा, गोदावरी आणि प्रवरा कुठे होतो? अहमदनगरमधील टोक या ठिकाणी. ठीक आहे. दुसरी कोणती आहे? गोदावरी आणि प्राणहिता. गोदावरी आणि प्राणहिता या 2 नद्यांचा संगम कुठे होतो? गडचिरोली जिल्ह्यामधील सिरोंचा या ठिकाणी. ठीक आहे. सिरोंचा इथे आहे ना, वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. ठीक आहे. हे मी त्या नदी प्रणालीच्या वेळी सांगेलच, वर्धा वैनगंगाच्या टाईमला. फक्त आता लक्षात ठेवा, प्राणहिता म्हणजे वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. आणि मग गोदावरी आणि प्राणहिता या दोघांचा संगम गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या ठिकाणी होतो. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही, पुढे होणारच आहे रिव्हिजन. नंतर आहे प्रवरा आणि मुळा. प्रवरा आणि मुळा ह्या 2 नद्यांचा संगम कुठे होतो? अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या ठिकाणी. त्यानंतरचं आहे गोदावरी आणि कादवा. नाशिकमधील नांदूर, मधमेश्वर. मित्रांनो, नांदूर मधमेश्वर हे ठिकाण नक्कीच लक्षात ठेवा. कुठे आहे? नांदूर मधमेश्वर हे नाशिकमध्ये आहे आणि नांदूर मधमेश्वर हे करंट अफेअरमधलं आहे. नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिलं पाणथळ प्रदेश आहे. पहिलं पाणथळ प्रदेश. ठीक आहे. ह्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कारण की आता करंट अफेअर्समधलं आहे. तर लक्षात ठेवा, गोदावरी आणि कादवा या 2 नद्यांचा संगम नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर या ठिकाणी होतो. त्यानंतर गोदावरी आणि दक्षिण पूर्णा या 2 नद्यांचा संगम परभणी येथील कुंटेश्वर या ठिकाणी होतो. ठीक आहे. सो तुम्हाला इकडे 2 नद्या, मग तो कोणत्या जिल्हा आणि जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवायचे. पुढचा आहे प्रकल्प. गोदावरी नदीवरील प्रकल्प. तर पहिला आहे गंगापूर धरण. गंगापूर हे धरण मातीचं धरण आहे. ठीक आहे. पहिलं मातीचं धरण. त्यानंतर गंगापूर धरण हे कोणत्या नदीवर आहे? गंगापूर धरण गोदावरी नदी आणि गोदावरी नदीतील नाशिक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. गंगापूर धरण, गोदावरी नदी आणि जिल्हा कोणता? नाशिक. त्यानंतर दारणा धरण दारणा नदीवरच आहे. हे असं असेल तर लक्षात ठेवायला ॲक्च्युली सोपं पडतं. दारणा धरण, दारणा नदी आणि जिल्हा नाशिक. तिसरं आहे भंडारदरा धरण.
भंडारदरा धरण, प्रवरा नदी आणि जिल्हा आहे अहमदनगर. त्यानंतर सिंदफणा धरण, नदी सिंदफणा. हे बघा पुन्हा आलं सिंदफणा नदी आणि जिल्हा आहे बीड. त्यानंतर जायकवाडी धरण, जायकवाडी धरणालाच नाथसागर जलाशय असे म्हणतात. लक्षात ठेवा, ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे पूर्वी, पुढे सुद्धा येऊ शकतो. जायकवाडी धरणाला नाथसागर जलाशय असेही म्हणतात आणि ते गोदावरी नदीवर आहे आणि ठिकाणे औरंगाबादमधील पैठण या ठिकाणी आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रकल्प आहे मन्याड धरण. मन्याड धरण, मन्याड नदी आणि जिल्हा आहे नांदेड. ठीक आहे, तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता ड आणि नांदेडमधलं सुद्धा ड, म्हणजे काही ट्रिक करू शकता. त्यानंतर एलदरी धरण, दक्षिण पूर्णा नदी, हिंगोली जिल्हा. सिद्धेश्वर धरण, दक्षिण पूर्णा नदी, हिंगोली जिल्हा. तर इकडे दोन्ही जे आहेत प्रकल्प एलदरी आणि सिद्धेश्वर, दोन्ही हिंगोलीमध्येच आहे आणि नदीसुद्धा सेम आहे, दक्षिण पूर्णा नदी. ठीक आहे, सो हे सुद्धा थोडं लक्षात ठेवायला सोपं आहे. आता हे सगळे जे प्रकल्प आहेत ते तुम्हाला इकडे दिसत आहेत. तुम्ही सुद्धा हेच करा. अगोदर सर्व प्रकल्प लक्षात ठेवण्याचा ट्राय करा आणि मग मॅप घ्या आणि हे सगळे प्रकल्प जितके आठवतील ना सुरुवातीला तेवढे सगळे प्लॉट करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इझी पडेल. आणि जे नाही आठवणार ते पुन्हा बघा, तुमची प्रॅक्टिस होईल इकडेच आणि लक्षात पण राहतील. सो आपण एकदा पुन्हा बघूया. नाशिकमध्ये 2 धरण आहेत, गंगापूर धरण, गोदावरी नदी, दारणा धरण, दारणा नदी. औरंगाबादमध्ये एकच आहे नाथसागर जलाशय आणि ते औरंगाबादमधील पैठण या ठिकाणी आहे. नदी आहे गोदावरी. नाथसागर जलाशय म्हणजेच कोणतं आहे? जायकवाडी धरण. ठीक आहे, मी इथे आता डायरेक्ट लिहिले पण तुमच्या पण लक्षात राहिलं असेल ॲक्च्युली आता. त्यानंतर अहमदनगरमध्ये एक आहे भंडारदरा धरण. नदी कोणती आहे? प्रवरा नदी. सिंदफणा धरण बीडमध्ये आहे. हिंगोलीमध्ये 2 आहेत, एलदरी आणि सिद्धेश्वर. आणि लास्ट आहे नांदेडमध्ये मन्याड धरण. ठीक आहे, आणि नदी कोणती आहे? मन्याड. तर अशा प्रकारे आपली पूर्ण गोदावरी नदी झालेली आहे. त्याच्यावरचे सर्व टॉपिक्स सगळंच घेतलेलं आहे मी. हा लेक्चर तुम्ही बघा, एकदा नाही समजल्यावर पुन्हा बघा, ह्याचे स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, मॅपमध्ये काढा. ठीक आहे, सो आता आपला लेक्चर संपलेलं आहे. पुढचा लेक्चर आपण पाहणार आहोत कृष्णा नदी. सो आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटू, कृष्णा नदी. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा. ठीक आहे, थँक्यू.